नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. देशभरामध्ये एकीकडे महागाईचा आकडो मुसळलेला असतानाच दुसरीकडे राजकीय वादाचाही भडका उडालाय. चौकीदार चोर है, मौत का सौदागर अशा शब्दात देशाच्या पंतप्रधान मोदींवर राजकीय आसूड ओढणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विखारी शब्दात हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गद्दार आहेत, त्यांनी देशाला विकायचं काम केलं असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. रायबरेलीमधल्या एका सभेत राहुल गांधींनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी आणि शहांना लक्ष्य केलंय. यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना देशात सुरू आहे. राहुल गांधींची भाषा पाकिस्तानी असून राहुल गांधींचं रिमोट देशद्रोह्यांच्या हाती असल्याचं शाब्दिक क्षेपणास्त्र भाजपने सोडलं. जो संविधान को नष्ट करता है उसको आप क्या कहोगे? उसको क्या कहोगे? गद्दार कहोगे. इसीलिए मैंने खुल के कहा है कि नरेंद्र मोदी, अमित शाह संविधान पर आक्रमण कर रहे हैं. उन्होंने देश का धन अदानी अंबानी को बांटा, उन्होंने देश की संस्थाओं को खत्म किया, उन्होंने वोट चोरी करवाई, इलेक्शन कमीशन को दबाया, जुडिशरी पर दबाव डाला. आरएसएस के लोग सुन लो, आपने कहा कि मुझे माफी मांगनी चाहिए. मैं कभी माफी नहीं मांगूंगा, फिर बोलूंगा. अमित शाह और नरेंद्र मोदी गद्दार हैं क्योंकि उन्होंने कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया है. सुन लो अच्छी तरह, मैं तुम लोगों से नहीं डरता हूं और हिंदुस्तान की जनता इस बात को समझ गई है और हिंदुस्तान की जनता भी आपसे नहीं डरती है. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. मैं मानता हूं कि लगातार हो रही हार, निराशा कहीं ना कहीं उनके स्वभाव और उनके चरित्र में दिख रहा है और यही हताशा और निराशा आज उनके इस सब तरह के शब्दों के बयान आ रहे हैं. मैं पूछना चाहता हूं राहुल गांधी जी, आपके पूर्वजों ने इस देश की जमीन और जमीन को हमेशा गिरवी रखने का काम किया, कभी हमारे सैनिकों के मनोबल को बढ़ाने का काम नहीं किया. लेकिन हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में इस देश की जमीन भी सुरक्षित हुई और देश के लोगों का जमीर भी मजबूत हुआ. मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे. विरोधकांकडून मोदींना लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा इटली दौरा अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरतोय. मंगळवारी रात्री पंतप्रधान इटलीत दाखल झाले. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर या दोघांनीही रोम शहरात एक खास फोटो सेशन केलंय. मोदी आणि मेलोनींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यानंतर मोदींनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेलोनी यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये मोदी मेलोनींना मेलडी चॉकलेट देताना दिसत आहेत. या दरम्यान व्हिडिओवरूनही विरोधकांनी मोदींवर जोरदार तोंडसूक घेतलं. मोदींनी आता चॉकलेट वाटत फिरण्याऐवजी शेतकऱ्यांना खत पुरवठा कसा होईल असं पाहायला हवं, या शब्दात राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. त्यामुळे मोदींचा इटली दौरा अनेक अर्थाने चर्चेचा विषय ठरतोय. Modi brought us a gift, a very, very good toffee. Mallory. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Mallory. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना इटली दौऱ्यावरून लक्ष्य केलंय. बीजेपी वाले मेरा मजाक उड़ाते हैं. नरेंद्र मोदी ने जो करना था पिछले 3 महीने में, जो आपकी प्रोटेक्शन करनी थी, जो दीवार, आर्थिक दीवार खड़ी करनी थी आपके लिए, वो उन्होंने नहीं की. उल्टा वो जाकर मेलोनी जी के साथ टॉफी खा रहे हैं और वीडियो बना रहे हैं जैसे मजाक चल रहा है. माय फ्रेंड, ओ माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी. माय फ्रेंड मेलोनी. पण हेल्डिंग त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. तर इटलीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना रोममध्ये आज गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलाय. यावेळी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याचा दोन्ही देशांचा मानस आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकत्र डिनरही केले आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनौपचारिक चर्चा केली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातली जवळीक ही जागतिक राजकारणात अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आणि धोरणात्मक संबंध या मैत्रीमुळे अधिक दृढ झाले आहेत. तर मोदींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेवरून महाविकास आघाडीतच 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही अशा शब्दात शरद पवारांनी मोदींचं नुकतंच कौतुक केलं होतं. मात्र संजय राऊत यांनी आपण शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं म्हटलं. तर शरद पवारांच्या भूमिकांना समर्थन देणाऱ्या राऊतांनी या भूमिकेपासून मात्र फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीयमध्ये हे करायचे नाही. तर या सगळ्या संदर्भात संजय राऊतांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. माननीय शरद पवार साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या भूमिकेचं कौतुक केलं की परदेशामध्ये जाऊन भारताची मान उंचावण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतात. परंतु संजय राऊत म्हणतात की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. उद्या उद्धवजी ठाकरे यांनी एखादी भूमिका घेतली, आदित्य ठाकरेंनी एखादी भूमिका घेतली, तर त्याही भूमिकेच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी संजय राऊत कमी करणार नाहीत. कारण काँग्रेसकडनं खंडणी वसूल करून, काँग्रेसकडनं सुपारी घेऊन संजय राऊत यांनी उभाटा गटाला संपवण्याचं काम केलेलं आहे. मुंबईतल्या वांद्रे